नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा विषय म्हणजे माणसाने कसं नवीन नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आयुष्यामध्ये. मला ह्या अनेक गोष्टीची आवड आणि प्रत्येक गोष्ट शिकावी अशा पद्धतीची म्हणजे माझी आवड असते आणि मी ती पूर्णच करतो. त्याच पद्धतीनं आज नवीन क्लास जॉईन करतो आहे मी, ज्याच्यामध्ये पखवाज तर आपण शिकतच आहोत. त्याचबरोबर हार्मोनियम पण आणि गायन ह्या दोन गोष्टी शिकण्यासाठी आज मी पाटोद्याला जात आहे. आणि त्या ठिकाणी जे आदरराव सर आहेत तर गुरुजी, त्यांच्याकडे आपण गायन आणि हार्मोनियम वादन तसंच पखवाज वादन हे तिन्ही गोष्टी आपण त्यांच्याकडे शिकणार आहोत. आणि आज पहिल्यांदा तिथं क्लास जॉईन करतो आहे. खूप छान अनुभव असणार आहे, कारण आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मला आवडल्या त्या मी पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि त्यात सक्सेस पण झालेलो आहे. पॉझिटिव्हली विचार केला तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचाराची गरज असते, आणि ते माझ्यामध्ये आहेत. त्या पद्धतीनं मी आज जे मला म्हणजे वाटत होतं की हार्मोनियम पण शिकावं, पखवाज पण शिकावं आणि भजन गायन पण शिकावं, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून मी क्लास जॉईन करतो आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर मी आता इकडे शेताकडे आलो एका शेतकऱ्याच्या, आणि या ठिकाणी काही अधिकारी कंपनीचे, पीक विमा कंपनीचे आणि पुन्हा त्याच्यानंतर तलाठी वगैरे आलेले आहेत. आणि ते हे करणार आहेत, म्हणजे काय पीक पाहणी प्रयोग करणार आहेत हरभऱ्याचा. तर ते बघण्यासाठी आपण समक्ष हजर म्हणून या ठिकाणी चाललेलो आहे. आणि हे आमच्या गावचा डोंगर, इकडले शेत जे आहे तळ्याकडलं शेत म्हणतात ह्याला. आणि बऱ्याच वर्षांनी मी खरं तर आलो इकडं ह्या शेताकडं, म्हणजे गावातील शेतकऱ्याचं आहे, आपलं नाही आहे. परंतु या ठिकाणी जे पीक कापणी प्रयोग होणार आहे ते बघण्यासाठी आलेलो आहे. आणि बघा हे डोंगर आमच्या गावचा, आणि इथल्या शेतकऱ्यांनी ज्वारी बघा, डोंगरामध्ये सुद्धा ज्वारी कशी फुलवलेली आहे मस्तपैकी एकदम. बघूयात आता पीक कापणी प्रयोग कशा पद्धतीने होतो. तसं तर हरभऱ्याचा पीक विमा कोणी भरत नाही आणि त्याचं उत्पन्न पण एवढं काही नसतं, पण जी काय प्रोसिजर आहे ती पूर्ण करावं लागते प्रशासनाला. केवढं आहे ते सापडते.